नमस्कार. यशवंत हो, जयवंत हो. मी कुमारी प्रियांका दिदी येते आपल्या भेटीला. नेहमीप्रमाणे अनेक सद्ग्रंथांचं पठण करत असताना सांगायला अतिशय आनंद होतो आहे की माझ्या परमभाग्याने आज मी आपणासमोर ओम परमहंस श्री सद्गुरू यशवंत बाबा सिद्धेश्वर कुरोली यांच्यावरती सुंदर असं जीवनचरित्र सांगणारा आणि त्यांच्या सानिध्यामध्ये राहणाऱ्या सर्व साधक भक्तांचे सुंदर सुंदर अनुभव आम्ही श्रवण करणार आहोत. आणि याच सर्व पठणाचं वाचन आज मी आपणासमोर बाबांचे परमभक्त लेखक यशदास हबप गजाननबुवा कुरोलीकर यांच्या महासागरातील मोती या ग्रंथातून आम्ही श्रवण करणार आहोत. म्हणून सुंदर असं पठण करत असताना प्रथमतः सर्वांना माझा प्रणाम. यशवंत हो, जयवंत हो. ग्रंथाची सुरुवात करत असताना प्रथमतः आम्ही श्रवण करणार आहोत ओम परमहंस सद्गुरू म्हणजे काय. ओम परमहंस सद्गुरू यशवंत बाबांचे रूप म्हणजे परमहंस रूप. अर्थात परमहंस म्हणजे नेमके काय हे समजून घेतले तरच बाबा म्हणजे नक्की कोण हे आपणाला काही अंशी तरी समजून येईल. जिज्ञासक, मुमुक्षु, साधक, सिद्ध व ब्रह्मस्वरूप अशा विविध पायऱ्यांनी मनुष्याला देवस्वरूप प्राप्त झाले. अर्थात या देवस्वरूपाची अवस्था जी सर्वश्रेष्ठ अवस्था म्हणजे परमहंस स्वरूप होय. अर्थात ही अवस्था म्हणजे एक धर्म असते. सत्व, रज, तम तिन्ही गुण मिथ्या मानून ज्ञाननिष्ठेने परिपूर्ण असल्याचे त्यांच्या ठायी सदैव शांती राहत असते. कर्म करूनही निकर्मीपणा त्यांचे ठायी असतो. कर्मक्रिया, कर्तव्य प्रकृतीच्या माथ्यावर मारून स्वतः मात्र मोठेपणा घेत नाहीत. अशा स्थितीत आनंदात राहतो त्याला परमहंस म्हणावयाचे. मठाची उठाठेव करत नाही. श्री महाराजांनी 4 भिंती त्यावर छप्पर असे लहान मोठे 60 ते 70 आश्रम बांधले, पण ते भक्तांच्या नावाने स्वतःचे नाव काहीच नाही. पण मठ मात्र एकही बांधला नाही. नित्य उदास व निराश्रयी इहिक सुखे हात जोडून उभी असता त्याला ठोकारून दिवसभर आभाळाच्या छताखाली पिंपरणीच्या सावलीत तर कधी तप्त फोपाट्यात निवांत पडत असत. बरोबर कोणी पाहिजेच असे नाही. विषय वार्ता न आवडणे, विरक्तीपणाने राहणे, मन स्वरूपामध्ये रंगणे, ज्यांची इच्छाच शांत झालेली असते, एवढेच काय मनात मोक्षाची अपेक्षा नसते, मात्र बाह्य लक्षणे लोक शिक्षणासाठी ठेवतात, ते परमहंस रूप होय. अर्थात ही सारी लक्षणे बाबांच्या ठायी होतीच होती. आश्रमधर्म पाळतो पण विधीचा दास होत नाही. स्वधर्म कर्तव्यात करतो पण कर्मटपणा मुळीच नसतो. शिवाय कर्मातील अवस्था बाळगून कोणताही विधिनिवेश न बाळगता अहेतुक कर्म करतो तो परमहंस होय. श्री महाराज स्वतः ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र या 4 वर्णाश्रमांचे प्रतीक होते. 4 वर्णाश्रमातील सर्व कर्मे त्यांनी केली, पण ही जमीन खरेदी नाही, मग त्यावर बांधकाम कसे करायचे. हे झाड अमक्याचे आहे, मग तोडायचे कसे. हा श्रीमंत आहे, त्याला शिवी कशी द्यावी, असा विचार त्यांनी कधीच केला नाही. उलट जे करावे वाटले ते पूर्णत्वाला नेले. पण हे नेहमी नाही, तुम्ही सर्वांनी केले, मी कोण कुठल्या झाडाचा पाला, असे ते स्वतःला संबोधायचे. ज्याच्याजवळ विवेकशुद्ध ज्ञान असून बालकासारखा मान अपमान ज्यांना समान कोणत्याच कार्यात कमी पडत नाही, कोणी प्रश्न केल्यास समाधान करत नाही, अज्ञानासारखा प्रमाणरहित बोलतो कारण उपाधी त्यांना नको असते, कुणाच्या वादविवादात पडत नाहीत, कुणाच्याच बाजूने निकाल देत नाही, तो परमहंस. महाराजांच्या ठायी ज्ञानाचा अथांग सागर होता.
पण ज्ञानाचा अहंकार नव्हता. पूर्वायुष्यात त्यांना मारले, हकलून दिले, पण त्याचा राग लोक धरला नाही. उलट जगताला सुख आनंदच दिला. ग्रंथातले ते नेमकं बोलता बोलता अचूक बोलत. पण एखाद्याने प्रश्न विचारला तर म्हणत, अरे ब्राह्मणाकडे जा, मला काय कळतंय वगैरे. कारण जे अत्यानंद भोगता आहे ते तर्क वितर्क कुतर्क कशाला काढत बसतील बरं. फार तर तशी वेळ आली तर कोणी हसू नये, कुणी रडू नये असा न्याय त्यांचा होता. निंदक निंदा करोत, अपमान करोत, तिरस्कार करोत हे सारे ते सहनच करतात. कारण त्यांना ठाऊक असते या प्राणात आपणच आत्मा ओतला करीत आहे. पण आपल्या हालचालीने जीव मात्राला अपाय होऊ नये म्हणून हातपाय हलविताना काळजी घेतो तो परमहंस. लोक त्यांना वेडा म्हणाले, चिंध्यापीर म्हणाले, काहीतरीच हा करतो असतो असेही म्हणाले. पण त्याकडे दुर्लक्ष करून आपण मात्र लोकहिताचा धंदा करीत राहिले. मुंग्यांचे रिवण असो, नाहीतर पाल असो अथवा सर्प असो, त्यांनी कधी त्या प्राण्यांची हत्या केली नाही वा कोण करत असेल तर त्याला करूही दिली नाही. अरे सर्प गरीब, तो काय करतोय, त्याला कशाला मारता. किंवा बरोबर चालणाऱ्या डोळस माणसाला सांगतील, खाली मुंग्या आहेत, बाजूने जा. त्याचे लक्ष जाणार व मग तो बाजूने चालणार. झाडाच्या बुडख्यावर कधी बसू नये, त्याला टेकू नये, कारण तिथे बरेच प्राणी मात्र राहतात हे ते आवर्जून सांगावयाचे. आहाराबाबत तळमळ करत नाही. श्री महाराजांना भिक्षा मिळाली तर ठीक, न मिळाली तरी ठीक. त्याचे सुख दुःख ते कधीच मानतच नव्हते. शिळे मिळाले म्हणून क्लेश नाही आणि ताजे व गोड मिळाले म्हणून हर्ष नाही. उलट आयुष्यात पूर्वी याचिली मधु करीती, कुठे चटणी आणि शिळी भाकरीती, परी कार्य कर्तृत्वे रत ज्यांची महती. नमस्कार सद्गुरु श्री यशवंत मूर्ती. भिक्षा म्हणजे केवळ आश्रम धर्मकार्य म्हणून ते करीत. कारण तुका म्हणे संन्यासी, माध्यम काळी तोंडवासी. आहारा वाचून चित्त चंचल होऊ नये, साधन घडावे इत्यादी कारणासाठी भिक्षा. अर्थात आपण खाण्यासाठी जगतो, ते जीवन जगण्यापुरते खात. आसन, शयन, आचमन, प्रातर्विधी हे सारे करताना शास्त्राचा दास बनत नाही तो परमहंस. श्री महाराज कधी जमिनीवर तर कधी पोत्यावर बसत अथवा झोपत. आचमन, प्रातर्विधी या विधिनिषेध न बाळगता करण कारण कर्माभिमानाचा थाराच मोडून गेलेला साक्षात अवतारी भगवंतच होते ते. अर्थात प्रसवे जयाचा अमृताचा जठरू, तया क्षुधे तृषेचा अडदरू काहीच नाही. किंवा नाही स्नान नाही संध्या, अंगावरती धारण चिंध्या, योग्याची माऊली ग माय माझी यशवंत माऊली. हे त्यांचे राहणे असायचे. त्यांना साक्षात भगवंताचे दर्शन झालेले असते. ते कुणाला बोलत नाहीत, त्यामुळे लिंग देहाची गाठ सुटते. भेदाची त्रिपुटी लोक पावते. मग स्नान पान खाणे बसणे येणे घडणार कसे. म्हणून ओम परमहंस सद्गुरू यशवंत बाबांच्या बद्दल असे म्हणता येईल. गुरु म्हणजे अचळ निर्मळ अविनाशी परेहून पलीकडचा परमेश्वर परब्रह्म व ईश्वर आहे. श्री बाबांच्या ठाई परमहंस स्वरूपाची व सिद्ध स्वरूपाची लक्षणे होतीच. 1972ला त्यांनी स्नान सोडले, पण त्यांच्या अंगाची दुर्गंधी कधी आलीच नाही हो. आला असेल तर सुवासच आला. परमार्थाला खरा आशीर्वाद देणारे व देव मानणाऱ्याला ईश्वर देणारे असे ते परमहंस सिद्ध होते. त्यांची शिष्यांना ही भाषा टोचत नव्हती. ते कायम मज बरोबर आहेत असे प्रत्येक भक्ताला वाटत होते. सेवक झोपला असता त्याची वृत्ती ते तपासत होते. असे हे ते परमहंस सिद्ध होते. यशवंत हो, जयवंत हो.